वार्तांकन रोखठोक बातमी। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ गावाजवळ भरधाव कारनं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला, तर कारमधील 3 जण किरकोळ जखमी झाले। सातत्यानं होणाऱ्या अपघातांमुळे पुणे सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचं चित्र दिसून येत आहे। हा अपघात सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता सोलापूर पुणे महामार्गावरील शेटफळ येथील उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामाजवळ घडला। मुंबईहून सोलापूरकडे जाणारी भरधाव कारनं मोडनिंब येथून सिद्धेवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीला MH13V6039 न पाठीमागून धडक दिली। या धडकेत दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागला। जखमी अवस्थेत त्यांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। कारमधील 3 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना 108 रुग्णवाहिकेतून शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार व दुचाकी रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।